मग बऱ्याच आमच्या शिक्षक मित्रांच्या मनात संभ्रम निर्माण होऊ शकतो की शिक्षकाने आता शिकवायचंच नाही, म्हणजे आपलं काम आता कमी झालं. तर याबद्दल आपण काय सांगू शकाल? म्हणजे शिक्षकाने शिकवायचं नाही तर नेमकं काय करायचंय? म्हणजे भविष्यवेधी शिक्षण प्रक्रियेतील शिक्षक भूमिकेबद्दल आपण काय सांगाल? हो, म्हणजे मागचे जर तुम्ही एखादा व्हिडिओ बघितला तर त्यामध्ये याचं थोडंसं उत्तर आलेलं असेल, पण तुम्ही आता हा पर्टिक्युलर प्रश्न विचारल्यामुळे आपण थोडंसं खोलात जाऊन या प्रश्नाचं उत्तर घेऊ. बघा, जसं आपण समजून घेतोय की शिक्षकाने शिकवायचं नाहीये, कारण युनेस्को म्हणते शिकायचं कसं हे मुलांनी शिकायचंय. तर मग आता आपण शिक्षक शिकवतो म्हणजे काय करतो? तर तो इतिहास, भूगोल, जे काही कंटेंट आहेत, जे काही सब्जेक्ट आहेत, पाठ्यपुस्तक आहेत, ते पाठ्यपुस्तक शिकवण्याचं काम करतो. आणि युनेस्को म्हणते की आता हे शिकवणे अपेक्षित नाहीये, लर्निंग टू लर्न अपेक्षित आहे. मग लर्निंग टू लर्न हे जर मुलांनी शिकायचं असेल तर शिक्षकांनी शिकवून जमेल का? नाही जमणार. एक. दुसरं, आपण जेव्हा म्हणतो की इन्फॉर्मेशन देणे हा पार्ट वेगळा, स्किल रुजवणे हा पार्ट वेगळा. तर इन्फॉर्मेशन देण्याच्या मोडमध्ये जसा शिक्षक शिकवत होता तसं आता शिकवणे अपेक्षितच नाहीये, कारण त्याच्यामुळे कौशल्य विकसित होतच नाहीयेत. तर शिक्षक म्हणून मला हे समजून घ्यावं लागेल की आता मला इन्फॉर्मेशन द्यायची नाहीये, आता मला कंटेंट नॉलेज द्यायचं नाहीये. मग आता मला काय करायचं? तर मुलांमध्ये मला आता लर्निंग स्किल्स विकसित करायचे. मग लर्निंग स्किल्स जर मला विकसित करायचे तर ते शिकवून होणार आहेत का? याचं उत्तर आहे नाही. मग जर शिकवून ते होणार नसतील तर तुम्ही शिकवू नका, हा स्पष्ट मेसेज आहे. पण मग दुसरा मुद्दा आहे की जेव्हा मला हे माहित नाही की मग काय करायचं, मुळात मुद्दा काय, शिकवायचं नाही ही आनंददायी बाब आहे, पण मला सवय वारंवार ती पडल्यामुळे माझ्या अंगवळणी ते पडत नाहीये किंवा मला ते जमत नाहीये. अशा वेळेस आता आपल्याला हे बघावं लागेल की स्किल रुजवण्यासाठी माझी भूमिका काय असेल. तर स्किल रुजवण्यासाठी बघा काय भूमिका आहे. मला नियोजन करावं लागेल की माझ्या वर्गातल्या 100% मुलांमध्ये स्किल रुजतंय का? ते 100% मुलांमध्ये स्किल रुजण्यासाठीचं माझं प्रयोजन काय आहे? एक. दुसरं, मी जे काही प्रयोजन केलंय ते व्यवस्थित इम्प्लिमेंट होतंय का? त्याची निगराणी मी व्यवस्थित ठेवतोय का? प्रत्येक स्टेजमध्ये मुलांच्या सोबत मी आहे का? सोबत असणे याचा अर्थ फिजिकली सोबत नाही. सोबत याचा अर्थ नाही की मुलांना वाटते की या बाबतीत सर आमच्या सोबत आहेत, पण सोबत आहेत पण ते कुठेतरी हिडन आहेत, प्रत्येक ठिकाणी हात धरून ओढत नेत नाहीयेत. ही एक बाब आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. तर शिक्षकाचा रोल काय? माझ्या वर्गातल्या 100% मुलांना ते करण्यासाठी मला काय काय करावं लागेल याचं वर्कआउट करणे, नियोजन करणे. मी जे काही नियोजन केलं ते इम्प्लिमेंट होत आहेत का? त्यात काही सुधारणेची गरज आहे का? कोणत्या मुलाला वेगळ्या पातळीची गरज आहे, कोणत्या मुलाला कोण्या मुलाची गरज आहे, कुठलं कौशल्य रुजवताना कुठली ऍक्टिव्हिटी कमी पडते याचं व्यवस्थापन करणे. आणि प्रत्येक मूल हे करते त्या प्रत्येक मुलाच्या इनडायरेक्टली सोबत राहून त्याला लिडरशिप देणे आणि प्रत्येक मुलाचं नेतृत्व उभं करणे प्रत्येक बाब शिकण्याच्या बाबतीत. तर आधी फक्त शिकवणे एवढी भूमिका होती, ती मर्यादित होती आणि त्या भूमिकेमध्ये शिक्षकाला महत्व पण राहिलं नव्हतं. आता मात्र शिक्षकाची भूमिका शिकवण्याची नाहीये, तर शिकवणे, टीचिंग थांबलंय, पण प्लॅनिंग आलंय, मॅनेजमेंट आलंय, लिडरशिप आली. तर शिक्षकाचा रोल टीचिंगचा नाहीये, शिक्षकाचा एक रोल होता, आता शिक्षकाचे 3 रोल झाले. तर शिक्षकाला प्लॅनिंग पण करायचंय, शिक्षकाला मॅनेजमेंट पण करायचंय आणि शिक्षकाला नेतृत्व पण द्यायचंय. पण हे सगळं देत असताना त्या सगळ्या तिन्ही रोलमध्ये टीचिंग कुठेच येणार नाही याची त्याला काळजी घ्यायची. म्हणून शिकवणे पूर्णतः जेव्हा बंद होईल तेव्हा मुलं गतीनं शिकायला लागतील. बघा, हे धाडसाचं वाक्य बोलतोय मी की आपण शिकवतो म्हणून मुलं शिकत नाहीत किंवा आपण शिकवतो म्हणून मुलं स्वावलंबी होण्याच्या जागी परावलंबी झाली, जी शिक्षकावर अवलंबून राहतात. आणि मग आता मोठे मोठे क्लासेस वाढले, कोचिंग क्लासेसचं फॅड आलं, अशा खूप साऱ्या गोष्टींना आपण सामोरे जातोय फक्त एका गोष्टीमुळे की आपण मुलं परावलंबी बनवलीत, कोणीतरी शिकवणारा आला त्यावर ते आपण अवलंबून घेतलेत आणि म्हणून चांगलं शिकवणाऱ्याचा खूप भाव वाढलाय. तर आपल्याला चांगलं शिकवणारे लोक नकोत, आपल्याला मुलं चांगलं शिकतील अशी कौशल्य रुजवणारी शिक्षक हवी आहेत. हे माझं स्पष्ट मत आहे आणि त्याबाबत मी खूप आग्रही पण आहे. म्हणजे सर, शिक्षकाला शिकवायचं नाही म्हणून एक दुर्लक्षित न करता शिक्षकाचं महत्व याच्यात खूप वाढलंय असं म्हणता येईल. निश्चितच खूप वाढलंय. कारण बघा ना, शिक्षक आता महत्व कसं वाढलं, तर शिक्षक जेव्हा फक्त शिकवण्याचं काम करतो आणि परिणाम मिळत नाही तेव्हा मुलांना असं वाटतं की याला रोज मिळतोय, याला काहीतरी पगार मिळतोय म्हणून हा काम करतोय. तो काही त्याच्यात इंटरेस्ट घेत नाही, अरे ह्याला काम दिलं, याला काम करावंच लागेल. पण शिक्षक जेव्हा बघतो की माझा प्रत्येक मूल सोबत येतोय का, प्रत्येक मूल अटॅच होतोय का, प्रत्येक मुलाला विविध संधी मिळत आहेत का, ते ग्रुपमध्ये काम करतंय का, ते पियर मध्ये काम करतंय का, विषय मित्र म्हणून त्याला कॉन्फिडन्स त्याचा वाढतोय का, वेगवेगळ्या संधी मिळत आहेत का, कुठल्या मुलाला दिवसभरात मी किती संधी देऊ शकलो, कुठल्या मुलाला किती प्लॅटफॉर्म मिळाला, कुठल्या मुलाला वेगवेगळ्या किती मुलांसोबत काम करायला मिळालं, या सगळ्यांचं तुम्हाला बघत बघत जावं लागणार आहे. आणि बघा, हे काम सोपं पण आहे.
आणि हे काम आवडणारं पण आहे, मुलांना पण आवडणार आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही जागतिक दर्जाच्या भविष्यवेधी शिक्षण पद्धतीमध्ये काम करता तेव्हा मुलांचं आणि शिक्षकाचं वेगळ्या पातळीचं नातं तयार होतं. ते नातं तुमच्या टीचिंग मधनं तयार होत नाहीत, कारण तुमच्या टीचिंग मध्ये रागावणे येते, चिडणं येते, हताशता येते, निराशता येते, अशा सगळ्या गोष्टी तुम्ही सोबत घेऊन चालता जेव्हा तुम्ही ट्रॅडिशनल टीचिंग करता. जेव्हा तुम्ही जागतिक दर्जाच्या भविष्यवेधी शिक्षणामध्ये जाता तेव्हा तुम्हाला मजा येते, आनंद मिळतो, मुलांचा भरभरून उत्साह तुमच्या सोबत असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एनर्जी देतात अधिक काम करायला. मग तुमचा घसा सुकत नाही, मग तुम्हाला कंटाळा येत नाही, मुलांच्या सोबत राहावंसं वाटतं. आमचे भरपूर शिक्षक सांगतात की सर जेव्हापासून या पद्धतीने काम करतो ना, शाळेत जावंसं वाटतं, एकही दिवस सुट्टी घ्यावीशी वाटत नाही. हे सगळे बदल काय सांगतात की ही भूमिका तुम्ही एन्जॉय करतायत, कारण तुम्हाला परिणाम मिळत आहेत, आणि परिणाम मिळत असताना त्या प्रक्रियेमध्ये पण तुम्ही एन्जॉय करताय. म्हणजे तुम्ही ढोर मेहनत करून परिणाम मिळवताय हा मुद्दा नाहीये, तुम्ही एन्जॉय करत करत परिणाम मिळवताय. तर तुम्ही थोडक्यामध्ये शारीरिक श्रम कमी केलेत. टीचिंग हे शारीरिक श्रम आहे, आणि नेतृत्व, व्यवस्थापन आणि नियोजन हे बौद्धिक श्रम आहेत. तर शिक्षक जर ग्रेट असेल तर त्याने बौद्धिक श्रम करावेत, शारीरिक श्रम करू नयेत. टीचिंग मध्ये बौद्धिक श्रम फार कमी आहेत, शारीरिक श्रम खूप जास्त आहेत. शरीर थकतं आणि म्हणून कंटाळा येतो, म्हणून निरसता येते. बर, माझं तर शरीर थकतं शिक्षक म्हणून, पण माझा थकवा मी रिफ्लेक्ट करतो मुलांमध्ये पण, आणि त्यांना पण बिचारांना वाटते की कधी घंटी वाटते शाळेची आणि कधी मी दप्तर घेऊन पळायला लागतो. तर अशी सगळी प्रक्रिया घडते. त्यामुळं हे समजून घ्यावं लागेल आपल्याला.